बाहेर अंधार पडला होता. माझ्या दारात दिवा लागला होता. दारात गेनूबुवा तराळ दिसताच मी आईला म्हटले, आई, तराळ आलाय. तोच आईने पदर नीट केला आणि बानं पुसलं. गेनूबुवाने खिशातलं पत्र काढलं आणि म्हणाला, रामा, तुझं पत्र आलंय. नक्की माझंच आहे का? बाबांनी पुन्हा विचारलं. हो रे बाबा, तुझंच आहे. बाबा विचारात पडला. कोणाचं पत्र असावं? बाबाच्या आयुष्यात कधीच कोणाचं पत्र आलं नसेल. माझ्या मोठ्या बहिणीचं म्हणावं तर ती कशाला धाडणार पत्र? पाठवेल तर निरोप. एक मावस बहीण असते मुंबईला. तिचं? नाही, तिचं नसेल. ती तर मुंबईला गेल्यापासून तिचा काही पत्ता नाही. तालुक्याचे कामे तर पाटील आणि सरपंच पाहतात. कोणाचं पत्र असावं ह्या विचारात बाबा मग्न होता. तेवढ्यात परत एकदा बाबा म्हणाला, तराळ, हे पत्र माझंच आहे का? अरे हो बाबा. बाबाने ते पत्र उलटपालट करून पाहिलं. गेनूबुवा म्हणाला, रामा, अरे चिलीम पेटव की. बापाने चिलमीत तंबाखू भरली आणि ते झुरक्या घेऊ लागले. तुला कोणी दिलं पत्र? बाबा म्हणाला, नायकानं दिलं. त्यालासुद्धा बाजारात पोस्टमननं दिलं. पण नायकाला काही म्हटलं असेल ना पोस्टमॅनने. काय माहीत बुवा, त्यानं विचारलं नाही. आता कोणाकडून वाचून घ्यावं? मी त्याचं बोलणं ऐकून दारात आलो, पण मी अडाणी होतो. शाळेत जात नव्हतो. कुलकर्णीकडे आत्ताच जाऊन येतो, बाबा म्हणाला. पण कुलकर्णी गावात नाही, तू सकाळी मास्तराकडे जा. गेनूबुवा हे म्हणून निघून गेला. मी पत्र उलटपालट करून पाहिलं. काही जास्त नव्हतं लिहिलेलं. 2 ओळी होत्या. सकाळ झाली, पावसाळ्याचे दिवस होते. बाप आईला म्हणाला की जरा मास्तराकडे जाऊन येतो. बापाच्या मागे मी निघालो. आम्ही मास्तराच्या दारात आलो. माझ्या बापाला मी अण्णा म्हणत असे. अण्णांनी आवाज दिला, कोणी आहे का घरात? तोच आतून मास्तरीणबाईचा आवाज आला. काय काम आहे? पत्र आलं, ते वाचून घ्यायचं होतं मास्तराकडून. तशी मास्तरीणबाई मास्तरांच्या जवळ पुटपुटली. तो रामा आयता घावला सरपण फोडून घ्या त्याच्याकडून. मास्तरचा आतून आवाज आला, ये रामा. मास्तरीण म्हणतात, आजच सरपण फोडून दे. तोच मास्तरींने आवाज चढवत मास्तरला म्हणलं, आजच्या पुरतं काय? आजच्या पुरतं. पावसाळ्याचे दिवस आहे, चांगलं 8 दिवसाचं फोडून घ्या. तुझ्या बाचा नोकर आहेच अण्णा. ओठातल्या ओठात पुटपुटला. पण पत्र वाचून घ्यायचं होतं. अण्णाने मास्तरला कुऱ्हाड मागितली. मास्तराने कुऱ्हाड दिली. पाणी थंड होईल असं सांगून मास्तर आंघोळीला गेला. अण्णाने लाकडाच्या ढिलप्या पाडायला सुरुवात केली. अण्णा घामाने भिजला होता. शिक्षणाचं महत्त्व त्याला कळालं होतं. तरीही गपगुमान तो लाकडे तोडीत होता. पत्रात काय असेल हाही विचार मनात दाटत होता. लाकडे फोडून झाली होती. सरपणाचा ढीग पडला होता. मास्तर आंघोळ करून आले आणि म्हणाले, अरे रामा, झाली की नाही लाकडे फोडून? तोच अण्णा म्हणाले, हे बघा ढीग. मास्तराने अण्णाला शाबासकी दिली. मास्तर, आता तरी पत्र वाचून दावा. अरे हो. मास्तराने पत्र हातात घेत नजर फिरवली. अरे, तुझी बहीण होती का मुंबईला? मास्तर म्हणाला, हो होती. धोंडाबाई, मावस बहीण, अगदी घरातल्या वाणी. तिला देवाज्ञा झाली. तुझी सारखी आठवण काढत होती. अरे देवा, माझी धोंडाई गेली म्हणता अण्णा रडू लागला. अण्णा गप झाला. मोठ्या जुलमाने मान खाली घालून मास्तरांच्या पायरीवरून उठला. खाली मान घालून वाड्याबाहेर पडला. वाटेला लागल्यावर त्याने पाणावलेले डोळे पुसले. धन्यवाद.